वावा साक्षेप प्रताप भूमंडळे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे सकल सुखाचा त्याग करो निसादिजे तो योग राज्य साधनाची लगबग कैसे करावी याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे तव शौर्याचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील जीवनातला एकच क्षण दे त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसूप आणि पद पुन्हा लिहायामचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बोधा नुरे देश अवघा जयाच्या अभावी शिवाजी जपो राष्ट्रमंत प्रभावी पुंडली कवरदेवारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज। औरंगजेब महाराष्ट्रात यायला भीत होता आणि त्यापायी तो येत नव्हता। केव्हा तरी महाराष्ट्रात यायचा आहे तो म्हणत होता वारंवार मीच जातो आणि शिवाजी राजाचा नायनाट करतो, मीच जातो आणि शिवाजी राजाचा नायनाट करतो, पण महाराष्ट्राला यायला तो भीत होता। निदान शिवाजी महाराज असेपर्यंत तरी त्याचं धाडसच झालं नाही, आलाच नाही। मुघल इतिहासकार किंवा अन्य इतिहासकार काहीही म्हणत, पण तो महाराष्ट्रात आला नाही हे मात्र सत्य आहे। नुसतं सत्य नाही तर त्याच्या मागची त्याची भूमिका जी आहे, शिवाजी राजा एक विलक्षण वेगळं व्यक्तिमत्व आहे, याच्या विषयाने आपण काही हात घालायला जाऊ तर आपला हात भाजल्याशिवाय राहणार नाही, आपली आबरू जाईल, राहणार नाही। आपली आबरू म्हणजे मोगल सल्तनतीची आबरू आहे आणि ती मराठी जाळल्याशिवाय राहणार नाही। मोगल सल्तनतीची आबरू मराठी वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाहीत, नुसतं जाळून भागत नाही, वेशीवर टांगतील आणि याची भीती त्याला भयंकर आहे। कारण आत्तापर्यंत शिवाजीराजांनी सगळं जे काही केलं आहे ते असं विलक्षण केलेलं आहे। त्यातला अफजल खानासारखा अतिरथी महारथी अतिबळी महाबळी ज्यांनी संपवला, ज्याने आपल्याला शिकस्त दिली होती, आपल्याला पकडलं होतं, त्या अफजल खानाला यांनी सहज मारलंय, नुसतं एकटा नाही ससैन्य मारलंय। शाहिस्तेखान आपला मामा आहे, आपल्या तुल्यबळ आहे, आपल्यासारखाच योद्धा आहे, पराक्रमी आहे, काय आहे चला माहीत आहे, 1 लाखाची फौज घेऊन गेला तर त्याचा पराभव त्याने केलेला आहे। अजूनही आपण खूप प्रयत्न करून पाहिले शिवाजीराजाला संपवण्यासाठी। विजापूरच्या आदिलशहाच्या अनेक स्वाऱ्या त्याने धुळीस मिळवल्या, स्वतः विजापूरचा आदिलशाही चालून आला होता, त्यालाही त्याने काही दाद दिली नाही, सिद्धी जोहर सारख्याला मात दिली, काय काय युक्त्या केल्या, काय काय केलं, विलक्षण आहे। हा सुरतेत येतो, त्याच्या राज्यापासून शेकडो मैल लांब येतो, त्यामुळं आपण जर गेलो तर आपलं काही खरं नाही याचा विचार करून तो भेटतो। पण कोणाला तरी पाठवलं पाहिजे शिवाजीराजाचं स्वराज्य बुडवण्यासाठी, हिंदूंचं नवीन निर्माण व्हायला गेलेलं स्वराज्य संपवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। प्रयत्न नाही, अगदी जीव खाऊन प्रयत्न केला पाहिजे। यासाठी कोणाला तरी पाठवावं असा त्याचा विचार चाललाय। कुणाला सोडावं, चिंता दुसरी ही पण आहे, स्वतः नाही जायचं ही जशी आहे तशी दुसरी ही आहे, कुणाला सोडावं। दरबारात माणसाचा तुटवडा नाही, भरपूर माणसं आहेत, पण शिवाजी खाच्या हातून मार खाणार नाही असा कोणीतरी पाहिजे, पळून येणार नाही असा कोणीतरी पाहिजे, जो धीरानं उभा राहील असा कोणीतरी पाहिजे। कारण शाहिस्तेखान पळून आलाय, कारण जसवंत सिंग पळून आलाय, मार खाल्ला आणि पळून आलेले। त्यामुळं आता कुणीतरी असा जबरदस्त माणूस पाहिजे की त्याला शिवाजी राजाला निदान युद्धात तरी उभा राहील, निदान पळून तरी येणार नाही, असा कोण आहे। आणि त्याला पटकन आठवण झाली। कुणाची आठवण झाली? एका सरदाराची आठवण झाली, राजा जयसिंग, जयपूरचा नरेश, मिर्झा राजा जयसिंग असंही त्याला म्हटलं जातं। जयपूरच्या कछवा घराण्यातला हा पुरुष, राजपूत कुलातला। कछवा म्हणजे राजस्थानात कछवाह या नावानं एक कुळ आहे। श्रीरामाचे 2 चिरंजीव लव आणि कुश, कुशाचा जो वंश त्याला म्हणायचं कुशवाह, कुशवाहाचं झालं कछवाह, बोलीभाषेत शब्द बदलत जातात तसं। राजपूत या शब्दाचा मुळात अर्थ काय आहे? राजाचे पुत्र। राजपूत म्हणजे राजाचे पुत्र, म्हणजे राजपुत्र याच्या अर्थानं ते वापरलेला शब्द आहे। राजपूत त्या अर्थाने आहे
आणि त्या अर्थाने ही सगळं राजस्थानातली जी क्षत्रिय घराणी आहेत ती वैभवशाली आहेत, अलंक घराणे आहेत, परमार आहे, हां खूप आहेत, सोळंकी आहेत, परमार आहेत, खूप घराणे आहेत, म्हणजे किती नावं घ्यावी तेवढी कमीच आहेत. त्यापैकी एक असणारा भव्य पोलादी पुरुष खरंच तसा माणूस आहे. योग्यतेचा अतिशय थोर असा असणारा हा सेनापती आहे. गंभीर प्रकृतीचा, भारदस्त वागणुकीचा, प्रौढ वयाचा, प्रचंड अनुभवाचा. प्रचंड अनुभव हा फार विलक्षण आहे बरं का मिर्झा राजांचा, सामान्य नाही. तिखट शौर्याचा, तलवारीनं तेखट असणारा, गंभीरपणानं वागणारा, पोक्ततेत असणारा, वयानं अनुभवानं मोठा असणारा, तलवारीनं तिखट, कुशाग्र बुद्धीचा, यशस्वी समशेरीचा. आत्तापर्यंत मिर्झा राजांच्या पूर्ण आयुष्यात एकदाही त्यांना पराभव प्राप्त नाही असा असणारा, यशस्वी, जिथं हात घालतील तिथं विजय संपादन केलेला आहे, अशा माणसाचा आठवण औरंगजेबाला झाली. राजा जयसिंग, मिर्झा राजा जयसिंग, मिर्झा हा त्यांचा किताब आहे, राजा हाही किताब आहे. जयपूर हे त्यांचं राज्याचं मुख्य ठिकाण आहे. औरंगजेबाच्या दरबारात अत्यंत निष्ठेनं हा राजा मान लावून उभा आहे. मिर्झा राजे खरंच कर्तृत्ववान. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी मिर्झा राजे जहांगीर बादशाहच्या फौजेत दाखल झाले होते. 8व्या वर्षी शहाजीराजे नाही का 5व्या वर्षी झाले. मिर्झा राजांचं काय कौतुक 8व्या वर्षाचं. 5व्या वर्षी निजामशहाचे सरदार झाले शहाजीराजे, लहान आहेत म्हणून मालोजीराजांनी कारभारी पण स्वीकारलं आणि सगळी सत्ता चालवली. शहाजीराजे जेव्हा मोठे झाले तेव्हा मग कर्तृत्वानं परत मोठेच झाले. पण 8व्या वर्षी जहांगीर बादशाह, जहांगीर म्हणजे ह्याचा बाप, कुणाचा? शहाजहानचा बाप. शहाजहान औरंगजेबाचा बाप, म्हणजे औरंगजेबाच्या 3 पिढ्या यानं दरबारात पाहिलेल्या आहेत असा हा कर्तृत्ववान. इसवी सन 1617 मध्ये, म्हणजे 8व्या वर्षी म्हणल्यावर 1610 साली ज्यांचा जन्म झालेला आहे, शिवाजी महाराजांपेक्षा 20 वर्षांनी मोठे आहेत असे म्हणायला हरकत नाही. अनुभव केवढा मोठा आहे. आणि आता मिर्झा राजे 1665 उजाडले आणि ते स्वराज्यावर चालून यायच्या विषयाने आहेत. 65तून 10 गेले, वयाचे 55-56 वर्ष आहे. पहा शिवाजी महाराजांचं वय किती? 30 सालचा जन्म, 35 वर्ष. पण आता यांचा विचार करा, 8व्या वर्षापासून मोगली राजकारण, मोगली युद्धपट याच्यावर लढणारा हा माणूस आहे. म्हणजे वयाच्या 56-55व्या वर्षी धरा, त्यातले 8 सोडून द्या, किती? 46 वर्ष रणांगणावर कापणारा माणूस आहे. 46 वर्ष. शिवाजी महाराजांच्या उभ्या हयातीपेक्षा 2 वर्ष जास्त, 2 वर्ष नाही 10 वर्ष जास्त. शिवाजी महाराजांचं सुमारे 35 आहे, आपण विचार करू त्याप्रमाणे. मिर्झा राजांचं वय आता सुमारे 55 वर्षाचं आहे. गेली 47 वर्ष ते युद्धभूमीवरही आहेत आणि अनेक विचाराचे डावपेचे लढत आहेत. मोगली बादशाह करतात शिर हातावर घेऊन, तळ हातावर घेऊन लढणाऱ्या माणसातले हे आहेत. आजपासून किंवा आजपर्यंत मिर्झा राजांनी उत्तरेस मध्य आशियातल्या बल्खपासून दक्षिणेतल्या दक्षिणेतल्या म्हणजे दख्खन आपण ज्याला म्हणतो, दक्षिण भारत, त्यातल्या विजापूरच्या आदिलशाही सल्तनतीपर्यंतच्या आणि पूर्वे मोघीरपासून ते पश्चिमच्या कंधारपर्यंतच्या शेकडो लढायात तलवारी गाजवल्या होत्या. म्हणजे मिर्झा राजांचं वय 45 वर्ष, 46 वर्ष युद्धभूमीवर घालवली आहेत. त्यात त्यांनी बल्ख, आता बल्ख राज्य स्वतंत्र आहे, पख्तुनिस्तान, अफगाणिस्तान, इराण, त्यात बल्ख प्रांत आहे, तिथंपासून ते दक्षिणेत विजापूरच्या आदिलशाहीपर्यंत लढण्याच्या सगळ्या कामगिऱ्या केल्या. सगळा हिंदुस्थान त्यावेळेस त्यांनी पादाक्रांत केलेला आहे. प्रत्यक्ष घोड्यावरून फिरलेले आहेत, युद्धभूमीत लढलेले आहेत. औरंगजेबच्या वेळेस असेल ते मग सोबत, हो, औरंगजेबच्या दाराशिकोचं युद्ध झालं, त्यात मिर्झा राजांनी मदत केली ना. हा, दाराशिकोच्या औरंगजेबाकडून. म्हणून तर औरंगजेब गादीवर बसला होता. यांच्या राजपुतांच्या बळावर मी गादीवर बसलो, याचा त्याला विश्वास, अभिमान. हे आपले सरदार आहेत म्हणून पण आहे. यांच्या तलवारीचा जोर असा प्रचंड आहे की आपण त्यामुळे मोगल सल्तनतीचे राजे झालो.
बादशाह झालो म्हणून त्यांच्यावर विश्वास आहे, म्हणजे अनेक गोष्टींचं कारण आहे म्हणून त्याचा जयसिंगावर विश्वास आहे. शेकडो लढायात त्यांनी आपली तलवार तळपवलेली होती. मोगलांचा शत्रू तो आपला शत्रू, साधा शत्रू नाही, 7 जन्माचा शत्रू, अशा कठोर निष्ठेने ते आजपर्यंत झुंजले होते. कितीतरी मोहिमा केल्या होत्या. नुसतं मिर्झा राजांचा विचार करायचा म्हटलं ना, विलक्षण माणूस आहे, साधा माणूस नाही. थोडक्यात आपण विचार करतोय, वर्णन करतोय. मिर्झा राजांचं चरित्र काढून पाहिलं थक्क व्हायसारखं आहे. त्यांना अत्यंत मृदुभाषी आहेत, पण अनेक भाषा बोलता येतात. काय काय बोलता येतं? फारसी भाषा बोलता येते, उर्दू येते, तुर्की येते, डिंगल भाषा बोलता येते. डिंगल ही राजस्थानातली त्या प्रांतातली, जिथं जयपूरचा राजा आहे तिथली भाषा आहे स्थानिक, आणि दरबारी भाषा असल्यामुळं फारसी, तुर्की आणि उर्दू या सगळ्या भाषा त्यांना येतात. पर्शियन लिहिता येतं, वाचता येतं. डिंगल भाषेतला खूपसा मोठा पत्रव्यवहार मिर्झा राजांचा इथून जेव्हा ते महाराष्ट्रात आले तेव्हा केलेला सगळा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. ते तिथं प्रकाशित नाही झालेला फारसा, पण उपलब्ध याचा अर्थ त्यांच्या जयपूरच्या, ज्याला आर्काइव्ज म्हणतो आपण किंवा दप्तर म्हणतो, त्या दप्तरात ते साधनं उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांचा आणि मिर्झा राजांचा झालेला तह आपल्याकडं कागदावरचा उपलब्ध नाही आहे, पण त्याची दुसरी कॉपी मिर्झा राजांच्या त्यांनी लिहिलेल्या आपल्या घराकडच्या पत्रात त्यात उपलब्ध आहे. ती सापडते, वाचायला मिळते. फारसी, उर्दू, तुर्की, डिंगल या भाषा त्यांच्या जिभेवर हवे तसे लवचिक नृत्य करतायत. त्या भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. नुसत्या बोलता येतात, समजतात नाही. आपल्याला इंग्लिश समजतं, कळतं, पण प्रभुत्व नसतं. बोलता येत नाही, बोलायला लागले की त्रेधा त्रिपीठ उरते. हिंदी बोलता येतं, वाचता येतं, ऐकता येतं, समजतं, पण अस्खलित हिंदी बोलायचं म्हणलं की गोंधळ होतो. तसं मिर्झा राजांचं नाही. मिर्झा राजांना या सगळ्या भाषा, फारसी, उर्दू, तुर्की आणि डिंगल या सगळ्या भाषा सफाईनं बोलता येतात. नुसत्या सफाईनं बोलता येतात नाही, तर त्या लवचिकतेनं अशा काही वापरतात की त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे ते लक्षात येतं. राजे गोड बोलतात, मिठास बोलतात. काश्मीरी गुलाबाच्या मुरलेल्या गुलकंदासारखं गोड बोलतात. गोड हसतात. त्यांच्या तलवारी आणि जिभेची कुशलाई सारखीच आहे. जेवढ्या सफाईनं जीभ चालते तेवढ्या सफाईने तलवार चालते, जेवढ्या कडकपणे तलवार चालते तेवढ्याच कडकपणे जीभ पण चालते त्यांची. फार उत्तम. कोणताही अवघड मनसुबा अडून बसला की बादशाह तो मिर्झा राजावर सोडायचा. बस कामच झालं, निर्धास्त. मग अविश्रांत खपून मेहनत करून याही वयात मिर्झा राजे ती पार पाडित होती. याही वयात म्हणजे ते 55व्या वर्षात आहेत म्हणून म्हणतोय. आता अधिकृत भारत सरकारच्या नव्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या म्हणून आपण राज्याच्या शासन व्यवस्थेप्रमाणे, राष्ट्राच्या शासन व्यवस्थेप्रमाणे 58व्या वर्षी रिटायरमेंट असते. पूर्वीच्या काळी थोडंसं वयाचा विचार करता 50-55 म्हणजे आता थांबायचं वय असायचं, रणभूमीवरून थांबायचं. कारण वयाचा विषय आणि आयुर्मर्यादा आता जेवढी आहे तेवढी त्या काळी नव्हती, कमी होती. आता थोडं थांबलं पाहिजे असं वाटायचं लोकांना. म्हणजे मिर्झा राजाचं वय तसं आता 55 म्हणजे रिटायरमेंटकडचं आहे, आता थांबायचं आहे. पण तरीसुद्धा ते युद्धभूमीवर कार्यरत आहेत, मोठ्या हिकमतीनं लढतायत. अजूनही ती अनेक मनसुबे बादशाहसाठी पार पाडतायत. दिल्लीची गादी बळकवण्याकरता जेव्हा दारा शुकोला औरंगजेबाने दिल्लीवर चढाई केली तेव्हा मिर्झा राजाने औरंगजेबाला मदत न करता दारा शुकोला केली असती तर दारा शुको गादीवर बसला असता. म्हणजे दारा शुकोचं आणि मिर्झा राजाचं प्रेम असलं असतं तर. पण इथं दारा शुको आणि औरंगजेबाची जी काही लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये मिर्झा राजांनी औरंगजेबाची बाजू घेतली आणि परिणाम औरंगजेब गादीवर बसला. औरंगजेब गादीवर बसला त्याला केवळ कारण होतं मिर्झा राजे जयसिंग. म्हणजे एखाद्या त्या दिल्लीच्या गादीवर बसवायचं आणि बसल्यानंतर त्याचं रक्षण करायचं, या दोन्ही ताकदी मिर्झा राजांच्या आहेत. सामान्य गोष्ट नाही. दिल्लीच्या तख्तावर बसवणं आणि बसलेल्याचं संरक्षण करणं किंवा बसलेल्याच्या हिताचा सतत विचार करीत राहणं
या दोन्ही गोष्टी मिर्झा राजांच्या हातात आहेत. म्हणजे मिर्झा राजा आणि शहाजी हे समतुल्य आहे. इथं शहा उत तसंच आहे ते, अगदी समतुल्य आहे. आणि दिल्लीचा बादशाह आणि दक्षिणेतला शहाजी राजा हे एकसारखे आहेत. हे दिल्लीचं उत्तरेचं रक्षण करायला तो, उत शहाजी इत शहाजहा असं त्यांनी म्हटलेलं आहे त्या राधा माधव विलास चंपूमध्ये जयराम पेंड्यांनी. इथं शहाजी हां, आणि तिकडं दिल्लीला शहाजहान. शहाजहानसारखाच मिर्झा राजा आहे. शहाजहानच्या नंतर औरंगजेब गादीवर बसला, त्याचं रक्षण करायला मिर्झा राजे उभारले, त्याला बसवलं ना गादीवर. म्हणजे दिल्लीचं रक्षण करणारा, उत्तरेचं रक्षण करणारा असा हा मिर्झा राजा आहे. म्हणजे यांना बाजूला ठेवलं या मुसलमानांना, तर मिर्झा राजे दिल्लीच्या स्वतःच जाऊ शकले असते. शिवाजी महाराजांनी त्या अर्थाने त्यानं पत्र लिहिलेलं आहे, त्याचा विचार आपण सविस्तरानं करणार आहे. कोणी लिहिले? शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं आहे, बोलले आहेत. फार विलक्षण पत्र आहे ते. खरं खोटं याच्यावर इतिहासमध्ये अभ्यासकात मतभेद आहे, काही असो, पण विचार व्यक्त करायला हरकत नाही. दिल्लीवर बसवण्याचं, दिल्लीचं राज्य शासन चालवण्याचं बळ या मिर्झा राजाच्या अंगात आहे. मिर्झा हा त्यांचा किताब आहे, राजा हाही किताब आहे, पण नाव आहे जय सिंग. जय सिंग, जिथं जातील तिथं विजय प्राप्त करणारा, अशा अर्थानं त्यांचं नाव आहे. त्यांच्या मनगटात तशी धमक आहे. मग मिर्झा राजे स्वतंत्रच बादशाह का नाही झाले? स्वतःच राजे का नाही झाले दिल्लीचे? असलं भलतं बोलायचं नाही. कारण असली निमकहरामी, स्वामिद्रोह, क्षुद्र स्वदेशीचा विचार, क्षुद्र स्वातंत्र्यासाठी असलं पाप, हे लांछनास्पद आहे असं त्यांना वाटत होतं. बाबासाहेबांचे शब्द आहे पुरंदर. अगदी. काय बरोबर बोलले. कारण आपल्या निष्ठा त्यांनी बादशाच्या पायी ठेवल्या होत्या, दिल्लीपतीच्या पायी ठेवल्या होत्या. हीन असले पातक करायला ते काय शिवाजीराजे भोसले आहेत काय? स्वदेशीचं राष्ट्र काय स्वतःचं राष्ट्र स्थापन करणं, स्वदेशीचा पुरस्कार करणं, स्वातंत्र्य निर्माण करणं, हा विचार त्यांना सोसवत नव्हता. मिर्झा राजांनी मोगल बादशाला पहिला मुजरा वयाच्या 8व्या वर्षी केला. तेव्हापासून गेली 47 वर्षे ते सतत हेच व्रत. आमच्याकडचं व्रत कशाचं आहे? सतीचं आहे. किंगेतले हे व्रत आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी का घेतलेलं व्रत आंधळेपणानं घेतलेलं नाही आहे. आम्हाला माहीत आहे हे व्रत खडतर आहे, कठीण आहे, पण सतीचं व्रत जसं असतं, सती म्हणजे परवा बाबांनी गोष्ट सांगितली होती सत्यवान सावित्रीची, त्यातली सती धरा. सावित्री म्हणजे सती. नवऱ्याच्या मागं स्वर्गात सुद्धा चालत गेली, यमराजाच्या मागं गेली आणि यमराजाकडून नवऱ्याचे प्राण माघारी आणले. म्हणजे सतीचं व्रत खडतर किती आहे? कुणाला स्वर्गात जाता येत नाही, चालत जाता येत नाही, यम दिसतही नाही, यमाचा पाठलाग करत ती गेली. हे सगळं तिच्या सतीची पुण्याई आहे. तसं ते व्रत आहे, खडतर आहे, सोपं नाही, पण ते यशस्वीपणे पार पाडण्याचाही सतीचा गुण आमच्यात आहे. अशा अर्थानं ते आहे. पण मिर्झा राजांच्या अंगी ते नाही. मिर्झा राजांचं व्रत कोणचं आहे? बादशाला मुजरे घालीत घालीत वय संपवणं, एवढंच व्रत. वयाच्या 8व्या वर्षापासून शहाजहान झाला, त्याच्या आधी शहेन काय तो जहांगीर झाला, जहांगीर, शहाजहान आणि आता औरंगजेब. त्यालाच मुजरे घालीत घालीत आयुष्य चाललेलं आहे. साधारण मिर्झा राजांच्या वयाचाच आहे आता औरंगजेब. 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवाजी महाराज भेटायला गेले ना त्यांना. हेच व्रत अविश्रांत निष्ठेने अविचल अशा पद्धतीने मिर्झा राजे चालवत आहेत. बादशाला मुजरे घालणे, स्वतः बादशाह व्हायचं किंवा स्वतः दिल्लीपती व्हायचं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटत नाही. असं म्हटलं म्हणजे काय वाटतं? स्वामिद्रोह, पातक, महापातक. त्यामुळे मिर्झा राजांच्या वैभवाच्या ही म्हणजे सगळा विषय जो आहे तो निष्ठेचा आहे. घोर तपश्चर्यात जणू मिर्झा राजे करतायत. 47 वर्ष म्हणजे काय, 46 वर्ष म्हणजे किती झाले? तपाच्या हिशोबाने 4 तप, 12 एक्के 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, सुमारे 3 तपन 10 वर्ष झाले. 46 वर्ष म्हणतोय आपण त्या अर्थानं. मिर्झा राजे त्यामुळे वैभवाच्या शिखरात आहेत. राजपुतानातल्या जयपूरचे राजे असल्यामुळं ही विषय आहे.
सगळ्या राजपुतांचं त्यांच्याकडे त्यामुळं लक्ष आकर्षण आहे. राजपुतांचे पुढारी आहेत दिल्ली दरबारातले, सगळ्यांची त्यांच्या मागं जूट आहे आणि त्यामुळेही राजासारखं वैभव त्यांच्या पदरी आहे. पण राजा नाही आहेत. राजस्थानातल्या एका राज्याचे राजे हा काही पुरेसा नाही. दिल्लीचे राजे होणं हे त्यांचं खरं कौतुक असलं पाहिजे किंवा तसं असणं हे त्यांचं कर्तृत्व आहे. कारण ते कुशवा वंशातले आहेत, म्हणजे कुशाच्या राजवंशातले आहेत. कुशवांनी हिंदुस्थानवर राज्य करावं, पण काय दुर्दैव आहे. घोर घोर तपश्चर्या त्यांची चालू आहे, ती बादशहाच्या निष्ठेची. बादशहाची कृपा होती त्यामुळे जयपूरचं नरेशपद त्यांच्याकडे होतं. बादशहाची अवकृपा झाली आणि मेवाडाचं राजेपद राणा प्रतापांच्या घराण्यातलं मेवाडवर स्वारी करून त्यांनी काढून घेतलं म्हणजे मेवाड जिंकलं. मेवाड पडलं, उदयपूर पडलं, एक नाही तर दुसरं नाही तर तिसरं. जंगलात राहून राणा प्रतापांनी राज्य चालवलं. राणा प्रताप मरेपर्यंत मोगलांची सत्ता राजस्थानात निर्वैध चालू शकली नाही. नंतर मात्र पडली. राणा प्रतापांचं घर सुद्धा म्हणजे राणा प्रतापांचे वारस सुद्धा मोगली सत्तेचे अंकित झाले पुढच्या काळात. तोपर्यंत राजस्थानात स्वतंत्र सूर्यवंश जिवंत आहे याची जाणीव होत होती. बाप्पा रावळाचा वंश, आमचा प्रभू रामचंद्राचा वंश. पण राणा प्रतापापर्यंत ते राहिलं. राणा प्रतापांच्या माघारी थोडं थोडं मोगली सत्तेत सम्मिलित झालं. उदयपूर पडलं, चित्तोड पडलं, मेवाड पडलं. हे पडलं. रानात भुकी सुखी राहून रोटी खाऊन गवताच्या शय्येवर झोपून राणा प्रतापांनी राज्य चालवलं. लोकांच्या निष्ठा अजूनही त्यामुळं उदयपूर किंवा मेवाड वंशावर आहेत. अजूनही तो वंश कसा आहे पहा. हिंदुस्थानच्या इतिहासातला एकमेव वंश आहे, हिंदुस्थानच्या नाही जगातल्या इतिहासाचा, की ज्याच्या सलग सुमारे 150हून अधिक पिढ्या राजे आहेत. इतर राजे आले आणि गेले, पण 150 पिढ्याहून जास्त काळ ते राजे राहिलेले आहेत. उदयपूरचा वंश, ज्याला आता मेवाडचा वंश म्हणतो आपण, त्याच्या आता शाखा उपशाखा झाल्या आहेत. शिवाजी महाराज उदयपुरातलेच एका शाखेतले आहेत ना, आपला विचार करतोय त्यात. सिसोदिया सलग दीड. या घराण्याचं दुसरंही वैशिष्ट्य असं आहे की जिथं जिथं यांच्या शाखा उपशाखा गेल्या, जिथं जिथं यांचे पुरुष गेले, तिथं तिथं स्वतंत्र राज्य स्थापन करून राजे निर्माण झालेले आहेत. शिवाजी महाराज पहा, लगेच समोर सांगतो. शिवाजी महाराजांच्या पश्चात 2 पुत्र झाले, राजाराम महाराज, संभाजी महाराज. त्यांच्या 2 गाद्या झाल्या. नागपूरला 3रं घर गेलं, अजून भोसल्यांच्याच घरातलं, पण नागपूरचे राजे झाले. अजूनही नागपूरला संस्थान आहे, पण ते स्वराज्याचे अंकित मानतात. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे अंकित आहेत. त्यांचा किताब आहे सेना साहेब सुभा. ते बंगालच्या सुभ्याचे सुभेदार, मराठ्यांच्या बंगालच्या सुभ्याचे सुभेदार, ओरिसा आणि बंगाल त्यांचे अत्यारित, म्हणजे राजे झालेले. नागपूरला आता त्यांना राजे म्हणतात म्हणून, पण ते मराठी सत्तेचे अंकित. हाही भाग आहे. शहाजीराजे दक्षिणेत गेले, तंजावरला गादी स्थापन झाली. शिवाजी महाराजांचे धाकटे बंधू एकोजीराजे त्यांनी स्वतंत्र राज्याभिषेक करून घेतला, स्वतंत्र राज्य निर्माण झालं. म्हणजे 3 उदाहरणं इथंच सांगितली. अशी खूप उदाहरणं आहेत. उदयपुरातून बाहेर पडले आणि ते स्वतंत्र राज तेज जे असतं त्या तेजानं तळपले. जिथं जाईल तिथं राजेच निर्माण झाले, ते सामान्य नाहीत. सगळेजण विशेष आहेत. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मात्र हे आता मिर्झाराजे चालून येत आहेत. बादशाची कृपा आहे, उदयपूरवर कृपा नाही ना. बादशानी सतत अनेक वर्ष युद्ध करावं लागलं. हळदीघाटीची लढाई झाली, राणा प्रतापांबरोबर झाली. आम्हाला शिकवलं जातं हळदीघाटीच्या लढाईत मोगलांचा विजय झाला, बाबराचा विजय झाला, अकबराचा विजय झाला. मानसिंग फितूर झाला ना, म्हणून त्या युद्धात विजय झाला. हां, पण हे युद्ध झालं ते राणा प्रतापांबरोबर हळदीघाटी. पण हळदीघाटीच्या राजपुतांचा खरा इतिहास सांगतायत आता. त्यात असं आहे, आता सांगतायत म्हणजे कागदपत्रावरून, की हळदीघाटीची लढाई इतकी विलक्षण झाली की त्यात कोण हरलं कोण जिंकलं सांगता येत नाही. हळदीघाटीच्या लढाईनंतर मोगलांनी राजस्थानातून पाय काढला आणि पुन्हा कधीही उदयपूर राणा प्रतापावरती फार मोठं आक्रमण केलं नाही. हे वेगळं प्रकरण आहे. ह्यांना हात लावायला जाणं सोपं नाही, आपण जळून जाऊ म्हणून मोगल चाचपून चाचपून बिचकून फूट पाडायची आणि उदयपूर जिंकायच्या प्रयत्नात राहिली. सरळ सरळ उघड उघड युद्ध राजपुतांबरोबर या बाबतीत बरं का, बाकीच्या राजपुतांचं नाही, जयसिंगाचं जोधपूरचं नाही, उदयपूरचा विषय करायचा आपण.
मेवाड नरेश यांच्या बाबतीत मात्र मोगल चाचपून राहिले. पुढं मात्र सगळी सत्ता गेली आणि नंतरनं मेवाडचंही छत्र संपलं. पण त्यांच्यावर कृपा नाही ना, कारण हे शत्रू आहेत. हे कधीतरी त्यांना संधी मिळतील तेव्हा मोकळे होतील ही भीती आहे. त्यामुळं कृपा नाही, कृपा मिर्झा राजांवर आहे, जयपूरच्या राजावर आहे. आणि म्हणून राजे किताब आहे, घोडा आहे, हत्ती आहेत, मान आहेत, मरातब आहेत, मनसब आहेत, पैसा आहे, सगळं काही आहे. मग कशाला हवं स्वातंत्र्य? कशाला हवं स्वातंत्र्य? स्वातंत्र्याची कल्पना त्यामुळं मिर्झा राजांना वाटत नाही. सुखोपविलास करणं हाच त्यांचा आनंद आहे. आणि निष्ठा बादशाच्या पायात आहे. वेगळं स्वातंत्र्य काय गरज आहे असं त्यांना वाटतंय. स्वातंत्र्यात एवढं सुख असतं का? असा चितोडचा तो राजा अविचारी राणा प्रताप स्वातंत्र्य करीत बसला आणि कपाळी काय आलं? जंगलाचा वास आला. म्हणून मिर्झा राजे राजमहालात राहण्यासाठी स्वातंत्र्य सोडून देतात. राजस्थानाचं विशेष सगळे किल्ले अस्तित्वात आहेत, उत्तम आहेत, सुंदर आहेत, छान आहेत. अजूनही त्यांचं अस्तित्व खूपसं छान आहे. राजस्थानातले किंवा हिंदुस्थानातले लोक सगळे किल्ले पाहतात, ते येतात. एक इतिहासाचे अभ्यासक होते, नाव मी विसरलो, ते एक वर्ष रायगडावर आले. आमचे वडील इतर वेळेस रायगडावर गेले होते. ते पुण्यतिथी उत्सवाला दरवर्षी जायचे तसे नाही, इतर वेळेस गेले अनिल काका. आणि तिथं गेल्यावर हा माणूस दिसला. वयस्कर आहे, सुमारे वय 70-75च्या घरात आहे, थकलेला आहे. पण आपल्या मुलखातला नाही, ओळखता येतं, चेहऱ्यावरून चर्यावरून कळतं आपल्या मुलखातला नाही. त्याच्याबरोबर तरुण एक पोरगा आहे, 30-35 वर्षाचा, बरोबर आहे, मत्तीला आहे, दिसतंय. तो त्याची काळजी घेतोय म्हाताऱ्याची. आणि मग दोघांची भेट झाली. बाबाजी कितनी उमर आहे, कहाँ से आए, क्या आहे, चर्चा झाली सगळी. आणि मग त्यानं सांगितलं, मी कलकत्त्याचा आहे, बंगालातला आहे. मी शिवाजी महाराज वाचले नाही, मी इतिहासाचा प्रोफेसर आहे. प्रोफेसर नाही, मी विद्यापीठातला इतिहास विभागाचा प्रमुख होतो कलकत्त्यातला. आणि त्यामुळे इतिहास खूप वाचला, अभ्यासला, लोकांना शिकवला. मी शिवाजी महाराज वाचले. माझी इच्छा होती की शिवाजी महाराजांच्या या भूमीला स्पर्श करावा, निधन दर्शनाला कधीतरी यावं, शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं. असा विलक्षण राजा जन्माला आला की ज्याने केवळ स्वतःचं स्वराष्ट्र निर्माण केलं, स्वातंत्र्याचं राज्य निर्माण केलं असं नाही, तर सगळ्या हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. हिंदुस्थानातला स्वातंत्र्याचा उद्घोष ज्यांच्यामुळं जागा झाला, सगळ्यांना ज्यांना स्वातंत्र्य काय आहे ते कळवून दिलं, त्या राजाचं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा होती. जन्म सगळा शिकवण्यात गेला, मला येता आलं नाही. आता मी वेळ काढून आलो. पण आता दुर्दैव आहे की वय झालं आहे, थकलो आहे. आणि मला आता BP आहे, शुगर आहे, हार्टचा अटॅक येऊन गेला आहे, माझी सर्जरी झाली आहे, पायानं चालता येत नाही, अनेक व्याधी झाल्या आहेत. म्हणून घरच्यांनी बरोबर हा पुतण्या पाठवला आहे. घरातलाच पोरगा आहे, पुतण्या आहे, म्हणून त्याला बरोबर घेऊन आलाय. मग ते रायगड फिरलो, हिंडलो, वडिलांबरोबर इथे फिरले. वडिलांनी दाखवला रायगड, इथं काय आहे, इथं काय आहे, हे कसं आहे, सगळं सांगितलं. आणि मग एक प्रश्न केला, बसल्यावरती प्रश्न केला. सगळं झालं निवांत. आज 2 दिवस आपण किल्ला पाहिला. काय वाटतं? हिंदुस्तान के दूसरे भी किले पाए, देख के आया मैं, इधर भी देख के गया. आता हे पण पाहिलं. मग काय वाटतं तुम्हाला? ये शिवाजी राजा के किले देखने की चीज नहीं, ये सोचने की चीज है. म्हणजे बस दुसरं काही नाही. इथं विचार प्रगल्भ होतात, जागृत होतात, अनेक गोष्टी आपल्याला अनुभूती यायला लागते. स्वातंत्र्याचा उद्घोष नुसतं या परिसरात आला तरी आपल्याला जाग ठेवायला लागतो. इथं आले की ऊर्जा मिळते, इथं आले की शक्ती प्राप्त होते. ती मला सगळं इथं मिळालं आहे असं त्यांनी सांगितलं. ही शक्ती स्वातंत्र्याची आणि ही मिर्झा राजाला नको आहे. ही शक्ती शिवाजी महाराजांना राणा प्रतापापासून मिळते आहे, पण मिर्झा राजे नाही आहेत, त्यात नाही आहेत. दुर्दैव आहे. कर्तृत्ववान पुरुष निर्माण होतात या देशात, पण त्यांची वाट भलत्या कडेला जाते असंच म्हटलं पाहिजे. मिर्झा राजांनी जर त्यावेळेस विचार केला असता की आपण नाही हे करायचं, मला असं वाटतं कदाचित कित्येक वेळा की मिर्झा राजे हे भीष्माचार्याच्या योग्यतेचे रणांगणातले भीष्म आहेत. अविरत सिंहासनासाठी खटपट करणारे आहेत. फक्त भीष्मांचं चुकलं कुठं? सिंहासनापाशी निष्ठा हा मार्ग बरोबर आहे, चुकलं कुठं? अयोग्य व्यक्तीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणं हे चुकलं. बाकी सगळं बरोबर आहे.
योद्धे आहेत, कर्तृत्ववान आहेत, भीष्म आहेत, महापराक्रमी आहेत, त्यांच्या तुलनेचा दुसरा माणूस नाही. पण मिर्झा राजांना वाटतंय की तो स्वातंत्र्य करीत मेवाडचा राणा आणि राजा फरक आहे. महाराणा नुसता राणा नाही, महाराणा. राणा म्हणजे राजा आणि महाराणा म्हणजे महाराजा. चितोडच्या राजाला महाराणा म्हणतात. आता सुद्धा त्यांच्या घरातले जे विद्यमान पुरुष आहेत त्याला महाराणा म्हणतात. महाराणा उदयसिंगजी, महाराणा प्रतापसिंगजी, उदयसिंग वडील आहेत. आता विद्यमान आहेत ते विश्वप्रताप, आता नाव आहे त्यांचं. महाराज अरविंद सिंग मध्ये वारले, त्यांचे भाऊ होते धाकटे. भवानी सिंग, अजूनही नाव विशेष आहेत पहा. मिर्झाराजे राजपूत होते. अंबर जयपूरच्या सूर्यवंशी प्राचीन राजघराण्यात त्यांचा जन्म झाला होता. अयोध्यापती प्रभू रामचंद्राचे ते वारस आहेत. रामचंद्राचा जो पुत्र कुश, त्या कुशाच्या घराण्याचं हे घराणं, म्हणून त्याला म्हणायचं कछवाह. म्हणजे पहा केवढी दिव्य तेजस्वी प्रभा यांची, भव्य इतिहासाची प्रभा त्यांच्या मागे विलसत आहे प्रभू रामचंद्रापासूनची. प्रभू रामचंद्राचा वंशज असे शब्द उच्चारल्याबरोबर उभ्या भारतवर्षाची मान आदराने त्यांच्या घरातल्या पाळण्यात झोपलेल्या तान्या पोरासमोर सुद्धा लवते. रामाच्या घरातला आहे. जयपूरच्या राजांनी आत्ता जेव्हा राम जन्मभूमीचा संघर्ष हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात चालला, तेव्हा सुप्रीम कोर्टाने प्रश्न केला, प्रभू रामचंद्र जर राजे या हिंदुस्थानात होऊन गेले, कारण राजा झाला की नाही, रामचंद्र झाले की नाही या विषयावरही चर्चा झाली ना, तर राजा रामचंद्राचे वारस कुणी आहेत काय, ते कोर्टात का आले नाहीत, असा प्रश्न केला गेला. आणि त्यावेळेस जयपूरच्या राजांनी आम्ही प्रभू रामचंद्राचे वारस आहोत म्हणणारी कागदपत्र कोर्टात दाखल केली, ॲफिडेव्हिट दिलं. वंशावळी रामचंद्रापासून ते आत्ताच्या विद्यमान असणाऱ्या राजे पद्मनाभ यांच्यापर्यंतची, त्यांचे वडील भवानी सिंग यांच्यापर्यंतची वंशावळी 157 पिढ्यांची वंशावळी त्यांनी कोर्टात सादर केलेली आहे. लक्षात ठेवा, आम्ही रामाचे वंशज आहोत. अजूनही ते घराणं आहे, अस्तित्वात आहे. मिर्झा राजाचा पुढचा वारस अशा अर्थाने ती चालू आहे. एवढं मोठं विशेष कर्तृत्व किंवा जन्मजात चांगला गुण मिर्झा राजांना मिळाला, वंश मिळाला. एखाद्या चांगल्या कुळात वंशाला येणं फार अवघड असतं. मागच्या अनंत जन्माची पुण्याई म्हणून ते प्राप्त होतं. मानव जन्म निर्माण होणं ही फार विलक्षण आहे. आधी मानव जन्म सापा नाही, 84 लक्ष योनीतून फिरत फिरत यायचं. मागच्या जन्मी काय पुण्य केलं असेल म्हणून मानव जन्म प्राप्त होतो. त्यात अजून पुण्य केलं म्हणून वारकऱ्याच्या घरात जन्म येतो. त्यात अजून पुण्य केलं म्हणून पंढरपुरात वारंवार जाता येतं. अजून पुण्य केलं म्हणून कायमचं इथं राहता येतं, चातुर्मास करता येतो. हे थोडंसं त्यात जास्त पुण्य आहे असं म्हणा मागच्या जन्मात केव्हा तरी, म्हणून आम्हाला पंढरपुरात जन्म मिळाला आहे, आम्ही पंढरपुरातच राहतोय. थोडंसं कमी आहे म्हणून तुम्हाला चातुर्मास राहता येतोय असं म्हणायला हरकत नाही. पण चातुर्मास काय सोपं नाही. बाकीच्याला अहो पंढरपूर दिसत नाही, जन्मभर कष्ट करून येता येत नाही अशी परिस्थिती आहे. मग अशात पुन्हा एखाद्या संत कुळात जन्म घेणं, अशात पुन्हा प्रभू रामचंद्रासारख्या कुळात जन्मायला येणं सामान्य गोष्ट नाही. रामरायाच्या वंशात जन्माला आलेले आहेत. पण दुर्दैव असं आहे की कुठेतरी पाप आहे म्हणून बादशाच्या पायी निष्ठा ठेवलेली आहे. भीष्माचार्यासारखं झालंय. याहीपेक्षा एक मोठेपणा मिर्झा राजाला अजून लाभलेला होता. कोणचा मोठेपणा होता तो? हा मोठेपणा मात्र रामापेक्षा त्यांना मोठा वाटतोय. आम्ही रामाच्या कुळात जन्मलोय याच्यापेक्षा दुसरा मोठेपणा वाटतोय. काय आहे? ती मोगल बादशाची नातलग आहेत. म्हणजे मिर्झा राजांचे आजोबा राजा भगवान दास यांनी आपली बहीण अकबराला दिली आहे. मिर्झा राजांचे वडील राजा मानसिंग यांनी आपली बहीण मानबाई ही नुसरुद्दीन मोहम्मद सलीम उर्फ जहांगीराला दिली आहे. या मानबाईचं सासरचं नाव आहे मलिका शाह बेगम. आणि आता हीच परंपरा मिर्झा राजांनी आस्थापूर्वक सांभाळली आहे. मोगल सुलतानाचा सासरा होण्याचं, मेहुणा होण्याचं, मामा होण्याचं भाग्य मिर्झा राजांना लाभलंय. शिवाजीराजांना कुठं आहे ते भाग्य? बरोबर आहे. शिवाजीलाच काय, पण प्रभू रामचंद्राला हे भाग्य लागलं नाही असं मिर्झा राजांना वाटतंय.
कारण रामचंद्राला मुलगी नव्हती आणि बहीणही नव्हती. शिवाजी महाराजांना बहीण नव्हती, त्यामुळं मोगल बादशाचा नातेवाईक होण्याचं भाग्य नाही लाभलं. भाग्य नाही, दुर्भाग्य आहे ते. मोगल बादशाचा होणं त्याच्यातला अर्थ वेगळा आहे. आपल्याला वाटतंय की माझी बहीण मोगलाची बायको आहे किंवा मामा आहे मी त्याचा, किंवा सासरा आहे, काही असो, पण ते एका प्रकारे ओली शासन आहे किंवा राजपुतांचं राज्य, त्याच्यामुळे आमच्या अखत्यारीत आहे. तुमची लेख इथं दिली आहे, म्हणजे सेल्युकस निकेटर मागं सांगितलं मी. सेल्युकस निकेटर इथे आला आणि त्याने आपल्या चंद्रगुप्त मौर्याबरोबर युद्ध केलं आणि त्यात त्याचा पराभव झाला. आणि पराभव करीत असताना त्याने निरुपायाने आपली पोरगी चंद्रगुप्त मौर्याला दिली. ती जाऊ द्या, देवगिरीच्या राजांचा पराभव झाला, रामदेवाचा. देवगिरीच्या राजांचा पराभव झाला आणि पोरगी जेठाबाई मुघल बादशाला द्यावी लागली ना त्यावेळेसच्या. अल्लाउद्दीन खिलजी त्याने ती नेली. म्हणजे काय, पराभव झाला म्हणून पोरगी दिली. तसं यांचा विचार करा. मिर्झा राजांच्या वडिलाचा, आजोबाचा पोरगी का दिली बादशाला? आमचं राज्य सुरक्षित राहावं म्हणून दिली. मगाशी जे म्हणत होतो, राजपुतानातली राज्य संस्थानं किंवा राजपुतानातल्या हवेल्या उत्तम आहेत, चांगल्या आहेत का? त्यांनी मुघलांशी सोयरिकी केल्या म्हणून. हे सरळ सरळ वाक्य आहे. शिवाजीराजांनी सोयरीक केलं नाही म्हणून औरंगजेबाने घरं दारं गावाच्या गावं आणि किल्ले उद्ध्वस्त केले. कदाचित माहीत नसेल, म्हणजे वृत्ती काय आहे, मुघलांची वृत्ती काय आहे सांगतो. संभाजी महाराज औरंगजेबाने निर्मम हत्या करून मारले. राजाराम महाराज राज्य सोडून पळून गेले म्हणजे जिंजीत जावं लागलं वाचण्यासाठी, स्वराज्य वाचवण्यासाठी. पण यांची कन्या संभाजीराजाची आणि राजाराम महाराजाची कन्या औरंगजेबाला सापडली आणि त्याने काय केलं, जुल्फिकार खानाच्या पोराला त्यांची लग्न लावली. म्हणजे मुघलाची वृत्ती काय लक्षात येते का? मिर्झा राजाची बहीण, आत्या, वडिलाची आत्या मुघलांच्या का झाली? त्यांचा पराभव किंवा दास्यत्वासाठी झाली. मराठ्यांनी मात्र हे दास्यत्व कधीच पत्करलं नाही. भले पुरी तुमच्या नेल्या, आमच्या तुम्ही पळवून नेल्या, तरी परत नाही विचार केला. लक्षात ठेवलं पाहिजे. मिर्झा राजाची आठवण झाली, त्याचं कारण हे सगळं आहे. औरंगजेबाला त्यांची आठवण झाली नसली तर आश्चर्य. औरंगजेबाने मिर्झा राजा तशरीफ फरमावली आणि मिर्झा राजे औरंगजेबापुढे हजर झाले. त्यांनी मोठ्या विश्वासाने आणि गौरवाने राजांवर दख्खनची मोहीम सोपवली. काम सांगितलं, दख्खनेत जा आणि शिवाजी राजाचा पराभव करा. सगळे पराभूत झाले म्हणून आता मिर्झा राजांसारखा कदीम वफादार सिपाह सालार दख्खनचा मुकाबला करण्यासाठी सोपवण्यात आला. मिर्झा राजांवर ही कामगिरी सोपवली. हाच केवढा गरजो. मिर्झा राजांना वाटतंय की औरंगजेबाने एवढी मोठी कामगिरी आपल्यावर पोहोचवली, आपल्यावर टाकली, म्हणजे आपला गौरव झाला. बस. मिर्झा राजांच्या बरोबर त्यांचा नायब म्हणून, नायब म्हणजे दुय्यम सहकारी, त्याच दर्जाचा नाही, दुय्यम सहकारी. आपल्याकडे एक वाक्य तुम्हाला ऐकण्यात असेल, तहसीलदार असतो, नायब तहसीलदार असतो. लगे लक्षात येईल. नायब म्हणजे काय? तहसीलदाराचं काम तहसीलदाराच्या गैरहजेरीत, तहसीलदार परगावी गेल्यावर जो कयाम इथं मुक्काम करून काम करू शकतो त्याला म्हणायचं नायब तहसीलदार. तसा मिर्झा राजांचा नायब म्हणून म्हणजे सहकारी म्हणून, त्यांच्या गैरहजेरीत निर्णय घेण्याच्या क्षमतेचा माणूस म्हणून अजून एक माणसाची नेमणूक केली. कोण? जबरदस्त सरदार औरंगजेबाने मुकर्रब केला. हाही कर्तबगार आहे, हाही पराक्रमी आहे. त्याचं नाव दिलेर खान पठाण. एक राजपूत, दुसरा पठाण. पठाण म्हणजे अफगाणिस्तान. दोघेही शूर, दोघेही शेर. एक इस्पंदियार, दुसरा हुशैन म्हणजे एक वाघ एक चित्ता. एक दिलेर, दुसरा रुस्तुम. याशिवाय दुसरे अनेकही सरदार बरोबर दिले. राजांच्या निस्बतीला औरंगजेबाने मोठं दळ दिलं. या दिवशी हिजरी सण होता 1075. हिजरी म्हणजे
आपल्याकडं आता इसवी सन वापरतो, आपल्याकडं आपल्या पद्धतीनं जे वापरतो तो विक्रमादित्य शक वापरतो आपण. शालिवाहन शक वापरतो, युधिष्ठिर शक वापरतो. आपल्या दक्षिण भारतात शालिवाहन शक असतो. विक्रमादित्याचा एक शक आहे, युधिष्ठिराचा एक शक आहे. युधिष्ठिराचा शक साधारण 5000 काहीतरी 100च्या घरात चालू असेल, 76 88 वगैरे असेल यंदाचा. युधिष्ठिर राजा म्हणून त्याचा शक चालतो. पण संशोधकाचं अभ्यासकाचं मत आहे की युधिष्ठिर म्हणजे महाभारतातला राजा युधिष्ठिर नसून दुसरा युधिष्ठिर होता, त्याचा तो शक आहे. कारण महाभारताला आमच्या परिभाषेप्रमाणे अनेक वर्षे झालेली आहेत, अनेक वर्षे 10,000 5,000 त्याच्याहून अनेक वर्ष होऊन गेलेली आहेत. त्यामुळे तो युधिष्ठिर शक आत्ताचा नाही, तो दुसऱ्या राजा युधिष्ठिराचा आहे. म्हणजे ही झाली मुसलमानी तारीख. पण इंग्लिश तारीख होती तारीख 30 सप्टेंबर 1664. मिर्झा राजांना औरंगजेबाने मोहीम सोपवली. या दिवशी तारीख आहे 30 सप्टेंबर. उद्याच्याला 30 सप्टेंबर आहे 1664 आणि उद्याच्याला 2025 आहे. मिर्झा राजे निघायचा दिवस आहे, थोडक्यात त्याच्यावर मोहीम सोपवल्याचा दिवस आहे. मिर्झा राजे नव्या मोहिमेच्या तयारीला लागले. औरंगजेबाचा 47वा वाढदिवस थोड्याच दिवसावर येऊन ठेपला होता. त्या दिवशी नव्या नेमणुका, बदल्या, बढत्या या गोष्टी बादशाह करत असे. वाढदिवसाच्या दिवशी नव्या नेमणुका करायचा, बदल्या करायच्या, बढत्या करायच्या, लोकांना काही विशेष सन्मान द्यायचे. मिर्झा राजांना निस्बतीस आणखी कोणत्या सरदाराला द्यायचं हे औरंगजेबाच्या मर्जीत आहे. ते ठरवून त्या वाढदिवसाच्या दिवशी ती फरमानं सुटणार होती. औरंगजेब वर्षातून आपला वाढदिवस 2 वेळा साजरा करायचा. बघा बरं का 2 वेळा. एकदा शम्मी सालाप्रमाणे आणि दुसऱ्यांदा कमरी सालाप्रमाणे. मुसलमानी कालगणनेतला हा फरक आहे. 2 कालगणना त्यांच्याकडे चालतात, त्याप्रमाणे तो चालतो. यंदाचा त्याचा हा शमसी सालगिरह दिवस म्हणजे हिजरी 1075 रबी उत्सानितीच्या 19व्या चंद्राला येत होता. 19वा चंद्र म्हणजे काय? महिन्याचा आरंभ मुसलमानाचा केव्हा होतो? अमावस्येनंतर ज्या दिवशी पहिल्यांदा चंद्रदर्शन होतं त्या दिवशी महिना चालू होतो त्यांचा. आपल्याकडं प्रतिपदा असते ना, त्याच्याऐवजी दुसऱ्या दिवशी. कारण आपल्याकडं बहुतेक चंद्रदर्शन हे प्रतिभेला नसतं, प्रतिपदेला ते द्वितीयेला असतं. शुद्ध चंद्रबिंबाची कोर त्या दिवशी दिसते. त्या दिवसापासून मुसलमानाचा महिना सुरू होतो. म्हणजे तो दिवस पहिला चंद्र म्हणायचं. असा 19वा चंद्र. या दिवशी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तो विविध मौल्यवान उपयुक्त वस्तूंनी स्वतःची तुला करीत असे आणि हे सारं वस्तू आणि धन दान करीत असे. औरंगजेबाचा 47वा वाढदिवस उगवला. तारीख होती 29 ऑक्टोबर 1664. त्याच्या आयुष्याला 46 वर्ष पूर्ण झाली. 47व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं. आता आणखी किती उरणार होती भगवंताला माहीत. पण औरंगजेब स्वतः मात्र म्हणायचा मी 125 वर्ष जगणार आहे. बघा विश्वास कसा असतो. असा भरोसा त्याचा होता स्वतःवर आणि परमेश्वरावर आणि प्रजाजनावर. भारतात अजून एक माणूस म्हणत होता मी असंच 125 वर्ष जगणार आहे. अजून एक माणूस म्हणत होता. कोण होता ते परत सांगेन. पण जगू कोण देतो हा विश्वास पुढचा होता. औरंगजेब म्हणत होता मग की मी 125 वर्ष जगणार आहे, पण जगू कोण देतो. वयाच्या 97व्या वर्षी त्याला या महाराष्ट्राच्या भूमीत मराठ्यांनी काढला. तुला जगू कोण देतो. तसंच त्यालाही दुसऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी काढला. या वाढदिवसाच्या समारंभाचे प्रसंगी औरंगजेबाने दाऊद खान कुरेशी, राजा रायसिंग सिसोदिया, इहतशाम खान, शेखजादा, कुबात खान, सुजन सिंग बुंदेला, जबरदस्त खान, बादिल बख्तियार, बरकंदाज खान, मुल्ला याहियत नवायत, राजा नरसिंग गौड, पूरणमल बुंदेला, कीरत सिंग कछवा म्हणजे मिर्झा राजाचा धाकटा पोरगा कीरत सिंग. मिर्झा राजाला 2 पोरग, थोरला रामसिंग आणि दुसरा कीरत सिंग. रामसिंग म्हणजे प्रभू रामचंद्राचं नाव परत ठेवलंय म्हणून रामसिंग. आणि कीरत सिंग म्हणजे कीर्ती असणारा अशा अर्थानं म्हणून कीरत सिंग. खुद्द दिलेर खान या सर्वांना हुकूम सुटले मिर्झा राजांच्या लष्करात सामील व्हा. पेशखाने उभे राहिले. रसद, तोफखाना, बारूद गोळा,
प्रचंड युद्ध साहित्य, आरंभीच 14,000 शिबंदी डेरे दाखल झाली. 14,000 लोक सुरुवातीला झाले बरं का. पुण्याला पोहोचेपर्यंत वाटेत हा आकडाचा आकडा फुगत जाणार आहे. मिर्झाराजे डेरे दाखल झाले. एक एक सरदार आपापल्या फौजेनिशी मिर्झाराजांच्याकडे यायला लागला. हाजीर होऊन बादशाचं फरमान आलं ना, म्हणून हाजीर होऊन मिर्झाराजांना निस्बत बजवायला लागला, आम्ही तुमच्या सेवेत आलो आहोत. याशिवाय कुतुबुद्दीन खान, उदयराज मुन्शी, उग्रसेन कछवा, जानी बेग, बक्षी, गाझी बेग वगैरे अनेक प्रख्यात सरदारही यात सामील झाले. मिर्झाराजांनी आपल्या तोफखान्याकरता एक प्रमुख दरोगा म्हणून प्रख्यात सरदार बरोबर घेतला. तोफखान्याचा मुख्य दरोगा म्हणजे कारभारी. उत्तर भारतातल्या जेव्हा बातम्या आपण पाहतो तेव्हा पोलीस स्टेशनचा जो दारोगा असतो, म्हणजे आपल्या इथं पोलीस स्टेशनचा ज्याला आपल्याकडे काय म्हणतात फौजदार मुख्य असतो, त्याला दरोगा म्हणतात तिकडं. दरोगा म्हणजे मुख्य, तोफखान्याचा मुख्य. त्याचं नाव निकोलाव मनुची. हा कुठला? ही नाव वेगळं आहे. हा कुठला? हा इटलीचा, रोम देशातला, व्हेनिस नावाच्या शहरातला रहिवासी, चाणाक्ष आणि चौकस. मिर्झाराजांच्या बरोबर हा तोफखान्याचा गोलंदाज मुख्य म्हणून काम करतोय. गोलंदाज म्हणून सुरुवातीला कामाला लागला. यावेळी त्याला पगार किती होता त्याचाही उल्लेख आहे. आपण सविस्तर तो पुढे जेव्हा विचार येईल तेव्हा व्यक्त करू. आणि औरंगजेबाला अखेरचा कुर्निसात करून मिर्झाराजे निघाले. दिलेर खान नावाच्या प्राण्याला बरोबर घेऊन निघाले. दिलेर खान आपल्या वतनावर गेला होता. तो परस्पर मिर्झाराजांच्या छावणीत येऊन सामील होणार होता. त्यावेळेस तो दिलेर खान दिल्लीत नव्हता. वतनावर म्हणजे त्याचं जे नेमणुकीचं गाव आहे, जे त्याला वतन म्हणून मिळालं आहे, त्या गावाकडे गेला होता. आणि तो तिथून एकदम आता मिर्झाराजांना येऊन मिळणार होता. दिलेर खानाचा आपल्या पायात गोता का घातलाय किंवा दिलेर खानाचा पाय आपल्या खायात का बांधलाय हे न ओळखण्या इतके मिर्झाराजे अज्ञानी नव्हते. मिर्झाराजेने ते पूर्ण ओळखलं होतं. त्यांना ते समजलं होतं का बादशाह करता स्वतःचा जीव आगीत वैरत असले तरी, त्यांच्या घरात आपल्या पोटच्या मुली दिल्या असल्या तरी, कसलाही त्याग केला असला तरी तो बकासूर कधीही आपल्याला प्रसन्न होणार नाही. हा गुण बादशाहचा मिर्झाराजांनी ओळखलेला होता. आपल्याला तो कधी आपले समजत नाही हा तो गुण होता. कारण बादशाह यवन आहे, एवढं सगळं आपण करून सुद्धा तो मुसलमान पण जपतोय. आपण हिंदू म्हणून आहोत हे त्याला सोसत नाही आहे. म्हणून हा दुसरा मुसलमान आपल्या पायात बांधले हे मिर्झाराजांना कळत आहे. त्याला पूर्ण समजत होतं. पण असल्या शिल्लक अपेक्षाभंगाच्या आहारी जाऊन आपली सेवा बादशाची तोडणं हा मिर्झाराजांचा गुण नाही. बादशाह आणि परमेश्वर यात यत्किंचितही फरक न करण्या इतक्या उच्च आणि उदात्त पातळीवर मिर्झाराजे पोचले होते. शिवाजीराजासारख्या कंटकाचं निर्धारण करणं हेच त्यांचं ध्येय होतं. मिर्झाराजांनी दिल्ली सोडली. लवकरच वाटेत त्यांना दिलेर खान येऊन भेटणार आहे. पुढच्या चढाईचे बेत आता मिर्झाराजे तयार करायला लागले. दिल्लीचे हे दोन राहू आणि केतू आता सूर्याचा घास गिळायला यायला लागलेले आहेत. क्रोधन नाम संवत्सर पौष महिना, आणि या पौष महिन्याच्या अमावस्येला खरोखर सूर्याला ग्रहण लागलं. राहू आणि केतूंनी सूर्य गिळला. सूर्य आणि चंद्र जेव्हा किरण असतात तेव्हा राहू आणि केतू त्याला गिळतात. ही आपल्याकडची पारंपरिक समजूत आहे. काय असतं प्रत्यक्ष आपल्याला माहीत आहे. सूर्य सावली येते, चंद्र सावली येते आणि आड जातो, म्हणून त्याला ग्रहण असतं. पण राहू आणि केतू त्याला खातात, हा त्यातला भाग आहे. कथाही सगळ्याला माहीत आहे. अमृत वाट्याला जेव्हा देव बसवले तेव्हा राहू केतूंनी देवाचं रूप धारण करून देवाच्या पंक्तीला बसले आणि त्यात त्यांनी ते अमृत प्राशन केलं. ते सूर्याने आणि चंद्राने ओळखलं की हे दानव आहेत आणि हे म्हणजे उपटसुंब या पंक्तीत येऊन बसले. मोहिनी ते अमृत द्यायला वाटायला बसली होती ना, आणि म्हणून सुदर्शन चक्राने त्यांची मस्तकं छेदली. एकानं थोडं तरी पिलं होतं, घशाच्या खाली गेलं होतं, त्यामुळे त्याचं मस्तक तेवढं केतू तो फिरत राहतो, राहू तो फिरत राहतो, दुसरा मात्र पूर्ण मेला. तसे हे दोन राहू केतू दिलेर खान आणि मिर्झाराजे आता शिवाजी महाराजाला गिळायला यायला लागलेले आहेत. बाकीचा जो भाग आहे
तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आज ती बोलतायत, काल तयारी नव्हती, आज केलेली आहे, हरकत नाही आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. आज मी सेवेकरता निवडलेली ओवी श्लोक श्री गुरुचा सांगणारे श्लोक. आदरणीय परमपूज्य बडवे महाराज, आदरणीय प्रेममूर्ती प्रमोद महाराज ठाकरे यांच्या वंदन करून माझ्या सेवेला पूर्ण सेवा पुढं आरंभ करतो. एक वेळेस काय झालं, मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना सांगितलं की मला भिक्षा मधुगिऱ्यान आपल्या वारकरी संप्रदायाने सांगत झालं आणि भिक्षानं सांगितलं आणि ते त्यांना परीक्षा घ्यायची होती. नंतर गोरक्षनाथ गेले, एके घरी गेले, म्हणाले माई मला भिक्षा दे, आदेश म्हणले भिक्षा दे म्हणले. त्यांनी एक वडे दिले आणि ती म्हणली, ते गोरक्षनाथ निघाले कारण मच्छिंद्रनाथ त्यांची परीक्षा घेणार होते म्हणून ती गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथापाशी आले आणि त्यांना म्हणाले बाबाजी आणले वडे दिले त्यांच्याकडं आणि ते म्हणले त्यांना परीक्षा घ्यायची म्हणून त्यांनी अजून त्यांना सांगितलं मला खूप आवडले, अजून आणतो. मग ते भिक्षा आणायला पुन्हा ते वडे आणायला जातात तेव्हा त्या माईला सांगतात की मला अजून भिक्षा माझ्या गुरुला खूप आवडले मग ती म्हणते मी देणार नाही. ते गोरक्षनाथ म्हणतात मला माझ्या गुरुला खूप आवडले, तुम्ही द्या. तर गोरक्षनाथ म्हणतात तुम्ही काही मागा, मी तुम्हाला देऊन टाकेन. पण त्या महिलाच्या डोक्यात काहीच आलं नाही, कारण एकदम महाराज म्हणतात नको स्त्रियांचं सांगायचं, नको स्त्रियांचं एकांता, नको स्त्रियांचं सांगायचं, नको स्त्रियांचं एकांत, नको परमत्याग त्यागत परिस्थिती असे म्हणतात ना. म्हणून ते माईने दिले नाही. ते माईने डोळा मागितला त्या गोरक्षनाथांना, तुझा डोळा दे तरच मी तुला भिक्षा देईल. तेव्हा गोरक्षनाथाने डोळा काढला आणि त्या माईच्या असं हातात देत होते. तेव्हा ती माई घाबरली आणि त्याला वडे देऊन टाकले आणि ते वापस आले आणि मच्छिंद्रनाथांना वडे दिले आणि म्हणलं ते तिकडे तोंड करून बसले, कारण गुरुला दिसलं नाही पाहिजे आपला डोळा काढला म्हणून. आणि असं भगवा फटका बांधला होता आणि बांधण्यात मच्छिंद्रनाथ म्हणले असं का तिकडे तोंड करून बसला आज. तो म्हणले काही नाही बाबाजी, काही नाही. तेव्हा रक्त असं डोळ्यापाशी आलते इथं तोंडापाशी. तेव्हा बाबाजी म्हणले काय झालं, ते ऐकत नव्हतं म्हणून त्या डोळ्याला हात लावून कापड काढलं तर डोळ्यात नव्हता. म्हणले काय झालं, ते म्हणले काही नाही बाबा, सांगतच नव्हते म्हणून पुन्हा सांगितलं. गोरक्षनाथ म्हणले भिक्षा आणा, ते घरची माई देत नव्हती म्हणून ती म्हणली डोळा दे, म्हणून डोळा दे. म्हणजे कोणती ती माई आहे, म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये कुणाला त्रास देणार ती बाई आहे, बघून दे मला. ते म्हणले गोरक्षनाथ म्हणले काही नाही तिने आपलं अन्न दिले, पुण्य करायचं काम केले तिने. पुन्हा गोरक्षनाथ सगळ्या नाथांना संजय मंत्र दिला, ओम नमः शिवाय. त्यांनी तो मंत्र म्हणला आणि त्याने डोळा असं लागून गेला. मला हे सांगायचंय गुरु कसा असावा, मच्छिंद्रनाथाचा गुरु असा. आतासारखी गुरुचा काही गरज नाही. पुंडलिक धारिष्ट्य येणं महत्वाचं आहे, न घाबरता बोलणं महत्वाचं आहे. नाहीतर मग जन्मभर कधीच बोलायला येत नाही माणसाला.